जय श्री कृष्ण. मी सामाजिक कार्यकर्ता या आपल्या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत. प्राणीमित्र श्री विनायक शिवाजीराव बर्दे हे यांच्या संस्थेतून वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून कार्य करतात. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. तुम्ही हे जे सामाजिक कार्यकर्ता आहात वन्यजीव संरक्षण, तर हे साधारण कधीपासून चालू केलं आहे आणि याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडनं मिळाली, कशी मिळाली? सामाजिक कार्य म्हणता येणार नाही तसं, कारण सुरुवात ज्यावेळेस माझी झाली होती तर ती माझ्या वडिलांकडनं थोडीशी झुरळ पकडण्याची मला त्यांनी ट्रेनिंग दिली थोडक्यात. कारण ज्यावेळेस ते मोठ्या साईजचं झुरळ मला लहानपणी त्याची पायाचे काटे जे असतात तर ते काटे टोचले होते. ते काटे टोचल्यानंतर मी पटकन हात माझा साईडला घेतला. त्यावेळेस मला वडिलांनी शिकवलं की झुरळ कशा पद्धतीने पकडायचं. मग तिथनं खरी माझी पायाभरणी सुरू झाली. तिथनं माझी ती ही ट्रेनिंग चालू झाली. वडिलांनी जसं ते झुरळ पकडायचं शिकवलं तिथनं पुढं माझं मी त्याच्यात थोडंसं वाढवत गेलो. घरामध्ये आढळणाऱ्या ज्या पाली आहेत तर मग त्याच पद्धतीने मी ती पालसुद्धा पकडली. कारण हे सरपटत जाणारे जे प्राणी आहेत तर याला जर वरच्या बाजूने पकडलं तर तो आपल्याला सेफ. तुम्हाला वडिलांकडनं ट्रेनिंग मिळालं? हां, थोडक्यात वडिलांकडनं ते ट्रेनिंग मिळालं मला. कारण वडिलांना सुद्धा आवड होती की वडील घरी काही ना काही प्राणी घेऊन यायचे. माकड आणायचे, कधी कुत्रे असायची, मांजरं असायची, कासव असायचं. म्हणजे वडील काही ना काही ज्यावेळेस बाहेरनं घेऊन यायचे तर त्याच्यामधनंच ती थोडीशी आवड निर्माण झाली. आणि त्यातच त्यांनी मला ही जी झुरळ पकडायची ट्रेनिंग दिली त्याच्यामध्ये मी थोडीशी प्रोग्रेस होत गेलो. आणि मग घरातल्या पाली पकडायला चालू झाल्या. घरातल्या पाली पकडताच मग ज्यावेळेस शाळेसाठी बाहेर पडलो तर म्हणजे कुंपणावरती सरडे असतात तर ते सरडे पकडायला माझ्याकडनं सुरुवात झाली. सरडे पकडता एक नकळतच एका सरड्याच्या मागे ज्यावेळेस आम्ही पळत मागे लागलो तर तो एका दगडांमध्ये घुसला. दगडांमध्ये गेल्यावरती मग आम्ही काय केलं की एक शेपटी मला त्या दगडांमध्ये दिसली की इथे घुसलेला दिसतोय. मग मित्रांना म्हटलं मी हे पाहिजे इथे एक शेपूट दिसते, म्हणजे तो इथे लपलेला दिसतोय. मग मी ती शेपटी जी आहे ती पटकन ओढून काढली दगडातनं बाहेर. आणि जशी शेपटी दगडातनं ओढून बाहेर काढली ना असा धरला हातामध्ये तर त्यावेळेस तेव्हा समजलं की तो सरडा नसून सापच माझ्या हातात आला. अरे बापरे. म्हणजे ते कळत न कळत माझ्याकडनं ती सापापर्यंतची सुरुवात चालू झाली. म्हणजे सरड्यांपासून जी झालो मी ते सापच हातात आला चुकून. मग सुरक्षित प्राणी पकडायचे हे कसं तुम्हाला लक्षात आलं? सुरक्षित प्राणी दोन्ही बाबतीने, म्हणजे तुमची सुरक्षा आणि प्राण्यांची पण सुरक्षा. कारण सापाविषयी तर मनामध्ये भीती होतीच आणि समाजामधले जे गैरसमज होते त्यामुळं घरच्यांकडनं सुद्धा कंटिन्यू ऐकण्यात यायचं की सर्पदंश झाला की माणूस डेथ होतो वगैरे, दगावतो माणूस. तर ती माहिती होती. त्यामुळं मी थोडंसं त्यांना जे सुरक्षितपणे कसं पकडता येईल तर माझा मोठा भाऊ जो होता तर मोठ्या भावाची जी सायन्सची पुस्तकं होती तर त्याच्यामध्ये साप पकडण्याची पद्धत एक चित्रामध्ये दाखवलेली होती की त्याच्या डोक्यावरती काठी ठेवायची आणि मग त्याचं डोकं पकडायचं. ह्या अशा पद्धतीने. त्यावेळेला आपल्या आत्तासारख्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया नव्हता. नाही काहीच नव्हतं त्यावेळेस. समजून घेऊन अभ्यास करूनच दुसऱ्याचं बघून. त्यावेळेस कसं होतं की सी अँड वॉच, म्हणजे निरीक्षण करायचं आणि त्या पद्धतीने त्याची हालचाल पाहून मग त्याला त्या पद्धतीने रेस्क्यू करायचं, म्हणजे पकडायचं. बरोबर. आणि मग हा एक उद्योगातला भाग झाला माझ्या की बाहेर पडलं. आणि त्यावेळेस काही असे जास्ती काही असे मोबाईल किंवा असे बैठे खेळ नव्हते. त्यामुळे जे काय असतील ते मातीमधले खेळ असायचे आणि भटकणं वगैरे हे असायचं. पण आता तुम्ही 40 वर्ष हे करताय तर हे वेळ थोडंसं आपण वेळच म्हणून यायला की त्यांचा जीवाचं संरक्षण करणं किंवा त्यांना त्यांच्या योग्य वातावरणामध्ये नेऊन सोडणं. तर हे वेळ तुम्हाला कसं लागलं, कधी बसून लागलं? त्याच वयात लागलं? त्याच वयात लागलं. कारण कसं की हे एक
वेगळा आनंद आणि त्याच्यामध्ये वेगळा अनुभव येत गेला मला. बरोबर. की मी घरामध्ये ज्यावेळेस सुरुवात केली होती तर त्यावेळेस हे जे घरातले किडे होते किंवा काय असेल तर ते पकडायचं. त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर मला ही प्राणी, मग मी आवर्जून दगड वगैरे जे काही असेल, दगडाचे ढीग वगैरे असतील तर ते मुद्दाम बाजूला सरकवायचो. त्याच्या खाली कुठला किडा बसलाय किंवा कुठला प्राणी बसलाय, ऑब्झर्वेशन, हा. निरीक्षण करायचं. हे उद्योग चालू झाले. पण मग वडिलांनी तुम्हाला पूर्ण वेळ हे नंतर करून दिलं? नाही. मला मग घरातनं पूर्णपणे अगदी विरोधच होत गेला. अगदी याच्यासाठी खूप मारही खाल्ला आणि नको तेवढे अगदी बोलणं पण वडील झाले, आई वडील झाले, पण मग बायकोच्या बाबतीमध्ये काय? बायकोच्या बाबतीत सांगायचं झालं तर आईनी माझे अनुभव तिला सांगितले. ज्यावेळेस मी आईकडे तिला घेऊन गेलो, भेट घेतली आईची, तर त्यावेळेस आईने मग तिला अनुभव दिले की आम्ही नाही सुधारवलं याला, निदान तू सुधारव, कारण हा काही ना काही जनावर घरामध्ये पकडून आणत असतो. बरोबर. निदान तू तरी सुधारव. मग मी ते बोलणं ज्यावेळेस आईचं ऐकलं तर म्हटलं की जसा लहानपणी विरोध झाला होता तसा आता पण विरोध व्हायला नको, म्हणूनसाठी मग मी मिसेसला पण सापांबद्दल आणि प्राण्यांबद्दलची माहिती दिली आणि ट्रेनिंग देऊन टाकली. त्यामुळे आता ती सुद्धा हे साप वगैरे रेस्क्यू करते. तुमच्या श्रीमती देखील त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करते? श्रीमती करते आणि मुलांना सुद्धा लहानपणापासूनच माझं वेळ असल्यामुळे त्यांच्याकडे पण ती साहजिकच आहे. नकळत. तुम्हाला मुलं किती आहेत? 2 मुलं. 2 मुलं. एक मुलगा एक मुलगी. मुलगा आता पूर्ण तुम्हाला मदत करतो याच्यामध्ये? हो, लहानपणापासून दोघांना सवय झाली ना, कारण मी ज्यावेळेस मला एखादा जखमी पक्षी प्राणी काय भेटेल तर त्यावेळेस मी त्यांना जेव्हा औषधोपचार करायला प्रयत्न करायचो ना, तर मला हे दोघांची मदत असायची त्याला पकडण्यासाठी किंवा औषध लावण्यासाठी. छान. कधी मिसेसची मदत असायची, कधी मुलांची, मुलीची. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो जेव्हा एखादं सामाजिक कार्य किंवा असं वेड, सामाजिक कार्य म्हणण्यापेक्षा वेड, हे वेड जोपासताना आर्थिक मुद्दा फार महत्त्वाचा होतो. या आर्थिक विषयावरती तुम्ही कशी मात केली? आर्थिक मुद्दा जर बघितला आपण ना, तर शक्यतो मी आधी माझा जो स्टॉल आहे त्या स्टॉलवरनं मी जेवढा त्यातला पैसा इकडे प्राण्यांच्या संगोपनासाठी, अच्छा, म्हणजे स्वतःच्या खिशातनं तुम्ही हा खर्च सुरू केला? कारण हे मला लागलेलं वेळ होतं, त्यामुळं मी कंटिन्यू जे काही असेल माझ्या खिशातनं जेवढं घालवता येईल तेवढं मी घालवण्याचा प्रयत्न केला. आणि चुकून काळी जर अचानकच अडचण आली किंवा कमी पडले पैसे तर मग माझा जो भाऊ आहे त्याच्याकडनं, बहीण भावाकडनं थोडीफार हेल्प होते. नाहीतर मग काही मित्रमंडळी आहेत आमचे की त्यांना जरी इमर्जन्सीमध्ये सांगितलं तर मग त्यांच्याकडनं सुद्धा मला लगेच मदत होते. बरं, यामध्ये तुम्ही जेव्हा तुम्हाला कोणी बोलवतं, फोन करून बोलवतं की आमच्या इथं एखादा प्राणी आहे, साप आहे किंवा अशा पद्धतीचं कुठलं एखादं जनावर आहे, तर असा एखादा जनावर पकडताना, साप पकडताना तुम्हाला त्या लोकांचे काही चांगले वाईट अनुभव चांगले पण आले आणि वाईट पण आले. कारण माणूस जेवढा शिकलाय ना तेवढा काही जणांना शिकवण्याची पण गरज आहे. तर काही जणांनी म्हणजे अगदी योग्य पद्धतीने सहकार्य सुद्धा केलेलं आम्हाला. पण काही जणांना वाटतं की आम्ही जे हे कार्य करतोय आम्हाला सरकारकडनं काहीतरी मानधन मिळत असेल, त्यामुळं ते आम्हाला आर्थिकदृष्ट्या तर मदत करतच नाही, पण वरतून आणखीन काहीतरी वेगळ्या पद्धतीचे टोमणे वगैरे मारण्याचं काम करतात किंवा म्हणतात की हे साप विकत असतील किंवा काय. पण ह्या असे साप कुठं विकले जात नाहीत. त्यामुळं आम्हाला माहिती की असं लोकांच्या मनामध्ये हा गैरसमज होण्याचं कारण असं की आपण बऱ्याच वेळेला बातम्या वाचतो की आता ते मांडूळ प्रकारचा जो साप आहे तर त्याच्याबद्दल बऱ्याच वेळेला बातम्या येतात की. बरोबर, ती सुद्धा खूप मोठा गैरसमज येतो. ऍक्च्युली झालंय कसं की त्या सापाला ना विष आहे ना तो साप अटॅक करणारा आहे, एकदम शांत स्वभावाचा साप आहे. आणि मग त्याच्यापासून असं एवढे लाखो करोड कुणाला भेटणार आहेत? तो मोठा गैरसमज आहे की याच्यापासून एकही रुपये कुणाला भेटत नाही. कारण कसं होतं की ह्या सापाला ना एक काय म्हणतात त्याला, लोकांनी त्याच्याकडे फक्त सगळ्यांचं नजर वळवलेली तिकडे की हा साप सापडला तर त्याला लाखो करोड रुपये भेटतात म्हणून. पण याच्या पाठीमागे जे काही विषारी साप आहेत तर त्यांची तस्करी होते किंवा त्यांच्या विषाची तस्करी केली जाते. म्हणजे नजर तुमची ह्या शांत सापाकडे पडावी आणि हा साप दुर्मिळ आहे, क्वचितच भेटतो,
त्यामुळे दुर्मिळ असल्यामुळे तो विषय. दुर्मिळ आहे, क्वचित भेटतो हा. त्यामुळे सगळ्यांची नजर याच्याकडे राहील आणि आम्ही आमचं काम जे आहे ते योग्य पद्धतीने करू शकू. म्हणजे हे यांचं डोकं आहे फक्त, आपले जे तस्कर लोक आहेत तर हे त्या पद्धतीने काम त्यांनी ती करतात. कल्पना शक्कल लढवली. तशी शक्कल लढवली, कारण त्यांना या विषारी सापांचं जे विष आहे तर ते अगदी ग्रॅमच्या भावामध्ये, सोन्याच्या भावामध्ये विकलं जातं. बरं. तर ते त्या पद्धतीने मग त्यांचं विष काढतात, सुकवतात, पावडर करतात, मग त्या पद्धतीने विकतात. किंवा काही जण दिशाभूल केली, दिशाभूल करण्याचं काम आहे. बाकी मांडूळ सापाला असं काहीच नाही की त्याच्यापासून कुठल्या प्रकारचं औषध बनतं किंवा काय, असं काहीच नाहीये. बरं. आता ह्याच्यामध्ये तुमचा जो संपर्क येतो तर तो कायम फॉरेस्ट आणि पोलीस, अगदी. तर या दोन डिपार्टमेंटबद्दल तुमचे काही चांगले वाईट अनुभव? फॉरेस्ट सोबत थोडाफार संघर्ष कधी कधी करावा लागतो, कारण काही वेळेस एखादा वाईल्ड किंवा वन्य प्राणी अचानक शहरी भागामध्ये आला तर त्याला कशा पद्धतीने रेस्क्यू करायचा, तर एवढ्यासाठी आम्हाला थोडासा संघर्ष करावा लागतो त्यांच्यासोबत. कारण काही प्राण्यांना डॉट देण्याची गरज नसते, म्हणजे त्यांना भूल देण्याची गरज नसते. बरोबर. पण त्यांना सुद्धा भूल देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि कसं होतं की भुलीचं प्रमाण जर अधिक त्याला झालं तर त्याच्यामध्ये त्याची डेथ होण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळे आम्ही शक्यतो हे टाळण्यासाठी त्यांच्या संग संघर्ष करतो. बाकी पोलीस जर म्हणाल तर पोलिसांचं सहकार्य आम्हाला भरपूर भेटतं. फक्त आम्ही ज्यावेळेस घाई गडबडीत असेल, योग्य पद्धतीमध्ये त्यांना जर आम्ही समजून सांगितलं की सर अशा अशा ठिकाणी घरामध्ये साप निघालेला आहे, लहान मुलं घरात आहेत, तर ते आम्हाला तेवढं सहकार्य करतात. आणि त्यांना योग्य शब्द समजून फक्त त्यांना आपली प्रॉब्लेम काय आहे तो समजून सांगितलं ना तर पोलिसांचं सहकार्य 100% भेटून जातं. आणि आतापर्यंत आम्हाला असं कधीच कुठं अडवलं गेलं नाही. लॉकडाऊनमध्ये सुद्धा सगळं काही सिस्टीम पूर्ण बंद होती, चौकात पोलीस होते, पण त्या काळामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये शांतता होती ना, तर त्यावेळेस हे वन्य प्राणी मुक्त झाले होते. बरोबर. आणि त्यांचा मुक्त संचार वाढला होता सगळीकडे. म्हणजे माणूस मुक्त पहिल्यांदा निसर्ग पहिल्यांदा माणूस मुक्त होता. कारण आतापर्यंत दिवस रात्र माणसांचं अतिक्रमण झालेलं आहे, पण त्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये ना माणूस मुक्त झालेला होता पूर्ण. माणूस घराच्या खिडकीतनं बघत होता आणि बाहेर प्राणी फिरत होते अगदी आनंदात. तर त्यावेळेस काय व्हायचं की काही पोलिसांच्या क्वार्टर्समध्ये, डॉक्टरांच्या घरात किंवा इतर ठिकाणी असे हे साप अचानकपणे भक्ष्याच्या शोधात वगैरे जायचे. तर मग त्यावेळेस ते कॉल येत होते आम्हाला. आणि मग लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस चौकात पोलीस असायचे, त्यांना सांगितलं की बाबा अमुक ठिकाणी साप निघालेला आहे, साप आलाय घरामध्ये, आम्ही पकडायला रेस्क्यू करायला चाललोय. आणि रितसर माझ्याकडे आय कार्ड वगैरे असल्यामुळे, माझी स्वतःची संस्था असल्यामुळं त्यांनी ते पाहिलं की लगेच मला सोडत होते पुढे जाऊन. यामध्ये हे कार्य करताना एखादी विशेष घटना तुमच्या स्मरणातली, लक्षात राहिलेली? घटना तशा भरपूर आहेत, पण त्यातल्या त्यात जर आठवणीत राहण्यासारखी आहे तर ती म्हणजे लॉकडाऊन मधलीच घटना आहे. कारण लॉकडाऊनचा काळ असा होता की आर्थिकदृष्ट्या तर खूपच सर्वांनाच अडचणी होत्या आर्थिकदृष्ट्या. आणि अशातच जेव्हा मला एक 80 किलोमीटर लांबून कॉल आला होता की ते आमच्या विहिरीमध्ये एक घोणस जातीचा साप पडलेला आहे, गेले 4 दिवसापासून तो पाण्यातच आहे, तर तुम्ही लवकर येऊन रेस्क्यू करा. मी त्यांना सांगितलं माझ्यापासून लांब आहे, मी तुमच्या जवळची जी कोणी व्यक्ती असेल, जे सर्पमित्र असेल त्यांच्याकडे त्यांना पाठवतो म्हटलं तुमच्याकडे. तर ते म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, पण लवकर पाठवा, कारण 4 दिवस झाले तो आतमध्येच पडलेला आहे. 4 दिवसापासून त्यांनी काही खाल्लेलं नाही किंवा काही नाही, मरण्याची शक्यता जास्ती वाटते. मग त्यासाठी मी त्या भागातल्या म्हणजे परिंचे भागामधनं हा कॉल आला होता, सासवडच्या पुढे. तर त्या भागातल्या काही सर्पमित्रांना मी कॉन्टॅक्ट केला, पण त्यांच्याकडनं पण असं ऐकण्यात आलं की नाही माझ्यापासून लांब आहे. काही जणांनी सांगितलं माझ्यापासून 25 किलोमीटर लांब आहे, काही जणांना जमणार नाही. असे उत्तरं मला आल्यावरती मग काय करायचं. बरं, त्यांचा पुन्हा मला कॉल आला की पाठवलंय का नाही कुणाला, 1-1.5 तास झाला अजून कोणी आलेलं नाहीये. मग म्हटले कारण जर आज नाही कोणी आलं तर मग शेवटी आम्हाला पर्याय नाही, आम्ही त्या सापाला मारून बाहेर काढू, विहिरीचं पाणी वापरायला लागणार आहे आम्हाला. तर आज सोमवार आहे म्हटले, तर लोकांची श्रद्धा असते वारावरती सुद्धा, तर सोमवार आहे म्हणे, आम्ही काही घातपात करणार नाही, आज आले तर ठीक आहे. मग आता शेवटी विचार केला डोक्यामध्ये की आता करायचं तर काय करायचं, एक जीव जाईल तर पर्याय नाही, वाचवायला पाहिजे. मग खिशामध्ये सहज चेक केलं तर फक्त 200ची नोट होती.
आता 80 किलोमीटर जायचं म्हटलं तर कमीत कमी 500-600 पेट्रोल हवं आहे. परंतु चेक केलं गाडीमध्ये तर पेट्रोलसुद्धा 1-1.5 लिटरच्या वर पेट्रोल नव्हतं आणि 200 रुपये खिशामध्ये. मग एक मित्र आहे आमचा औंधमध्ये, अनिकेत निर्मळ म्हणून, तर त्यांना कॉल केला. त्यांना म्हटलं की या म्हटलं जरा लॉंग ड्राईव्हला जायचं आपल्याला. तर लॉकडाऊनमध्ये ते सुद्धा वैतागलेच होते घरात बसून. ते म्हटले सर चला ना जाऊया आपण. मग आम्ही दोघांनी इथून गाड्या काढल्या. त्याच्या गाडीतलं पेट्रोल माझ्या गाडीतलं पेट्रोल काढून घेतलं, त्याच्या गाडीत टाकलं आणि असं त्याच्या गाडीत काही 1-1.5 लिटर पेट्रोल होतं माझ्याकडचं. आणि मग जाताना आम्ही 200 जवळ एक पेट्रोल टाकून डायरेक्ट तिथपर्यंत गेलो. 80 किलोमीटर लांब तिथं गेल्यावरती विहिरीत पाहिलं तर विहिरीत खरंच धुनच फिरत होती. आम्ही ती रेकॉर्डिंग वगैरे केली. जवळची फांदी होती झाडाची, ती एक फांदी कट करून घेतली, दोरीला बांधून विहिरीत सोडली. अगदी 7 मिनिटं लागली आम्हाला. मग इथून जाण्यासाठी आम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी 3-3.5 तासाचा बराच वेळ प्रवास करावा लागला. पण पाण्यातली घोणस काढायला आम्हाला फक्त 7 मिनिटं लागली. म्हणजे पाण्यातून तिला बाहेर काढणं आणि रेस्क्यू करून पिशवीमध्ये बांधून ठेवणं एवढ्यासाठी फक्त 7 मिनिटं लागली. फक्त प्रवास जो होता तो 3.5 तासाचा होता. मग तो आम्ही काढल्यानंतर तिथनं निघालो लगेच. तर निघाल्यावरती त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की नाही आम्ही आमच्याकडे काय आर्थिक नाही आहे म्हणे, आम्ही तुम्हाला पेट्रोल खर्च वगैरे नाही देऊ शकत, पण आमच्याकडनं भाजीपाला वगैरे घेऊन जावा तुम्ही. तर त्यांनी अक्षरशः म्हणजे एक पोतं भरून बरेचसे भाजीचे प्रकार दिले. कारली, वांगी, बटाटे, आळूची पानं वगैरे असं बरंच काही त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठं पोतं भरून दिलं. म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने. आणि तो एक अनुभव वेगळाच आला की खरंच म्हणजे जर आपण अपेक्षा ठेवली असती पेट्रोलपुरती तर किरकोळ आली असती. पण त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जो भाजीपाला अगदी त्यांनी मनाचा मोठेपणा देखील यातून दिसून येतो. कारण भाजीपाला भेटतच नव्हता त्यावेळेस आणि भेटत होता तर तो महाग होता. पण अशा वेळेस त्यांनी एवढा मोठा पोतं भरून आम्हाला दिलं. इथं आल्यावरती मी अक्षरशः म्हणजे आमची जी काही मित्रमंडळी होती त्यांना सगळ्यांना थोडा थोडा वाटून टाकला पूर्ण. ते शेतकऱ्याची जी भाजीपाल्याची मदत इतर लोकांच्याही घरापर्यंत समाधानी झालं की एवढ्या लांब गेलो आपण पण तो जीव वाचवला. निदान इथून 80 किलोमीटर जायचा आपल्याला त्रास झाला, पण ती घोणस वाचवण्यामध्ये जे आम्हाला आनंद भेटला, जो समाधान भेटलं ते जास्ती नाही मी हे करू शकत. यामध्ये आता तुम्ही वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था ही संस्था देखील म्हणजे नोंदणी केली संस्थेची. या संस्थेसाठी काही डोनेशन्स वगैरे सामाजिक कार्यकर्ते आपण जे म्हणतो की अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं कधी काही तुम्हाला सहकार्य मदत नाही, मी डोनेशन्स नाही तशी काहीच नाही. पण मी स्वतः पण कधी मागितली नाही कोणाकडे की आम्हाला सहकार्य करा म्हणून, किंवा असंही नाही की कोणी स्वतःहून दिलं. फक्त मला एक आठवतं की आपली जी अल्फा लावल कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मी कंटिन्यू साप निघतात, आजही निघतात साप. तर त्या इथे मला कंटिन्यू फोन करून बोलवतात. तर त्यावेळेस त्यांचे आउट ऑफ इंडियाचे जे अधिकारी होते बाहेर परदेशातले, तर ते नेमके आले होते. त्यावेळेस मी त्यांच्यासमोर एक घोणस रेस्क्यू केली होती. तर त्यांनी घोणस पाहिली, वायपर, त्यांना समजलं ती सगळ्यात घातक साप आहे, विषारी आहे. तर त्यांनी मग त्याची माहिती घेतली माझ्याकडनं आणि मी त्यांना सविस्तर माहिती दिली. मग त्यांनी जे अधिकारी होते तर त्यांना विचारलं तुम्ही यांना काय मदत करता. तर ते म्हटले की नाही सर, हे आपल्याकडं काहीच घेत नाही, नॉर्मली लगेच साप पकडला की घेऊन जातात, फक्त ते आणि निसर्गात मुक्त करतात, एक सेवा म्हणून करतात. मग त्यांना थोडंसं रागवलं, म्हटलं की नाही म्हणे ही सेवा खूप महत्त्वाची आहे म्हणे, यांना आपल्याकडनं मदत झाली पाहिजे. तर त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरनं त्यांनी आम्हाला एक 10,000 रुपयाचा एक डोनेट केलं त्याची. पण आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तर तो असे प्राणी तुम्ही रेस्क्यू करता, पकडून काही काळ तुमच्याकडे ते ठेवत असाल. मग ते ठेवण्यासाठी किंवा एखादा जखमी प्राणी तुम्ही रेस्क्यू केला तर ते ठेवण्यासाठी तुमच्याकडे जागेची सोय तशी फारच कमी दिसते. मग त्याची तुम्ही व्यवस्था कशी करता काय? ॲक्च्युली जागा खूपच छोटी आहे माझ्याकडे, तुम्ही पाहिलीच आहे. पाहिली आपण ते नॉर्मल थोडंसं नाही म्हणतात, आम्ही फुटपाथचा सुद्धा वापर करतो. आणि जर ठेवण्याचं म्हटलं तर आम्हाला 24 तासाची परमिशन असते. 24 तास तुम्ही तुमच्याजवळ 24 तासात तो जो काही साप असेल किंवा पक्षी प्राणी असेल तो 24 तासात पुन्हा निसर्गामध्ये रिलीज झाला पाहिजे. पण जर जास्ती जखमी वगैरे असेल, म्हणजे ज्याला अगदी 8-10 दिवसाची ट्रीटमेंटची गरज आहे, मग त्यावेळेस आम्ही पशुवैद्यकीय थ्रू त्याला औषधोपचार करून जे काही उद्यान आहेत, पार्क्स आहेत, तर त्यांच्याकडे आपण ते सुपूर्द करतो. यामध्ये आपले दवाखाने जे आहेत, सरकारी दवाखाने जे पशु पक्ष्यांवरती उपचार करतात, तर त्यांच्याकडनं तुम्हाला योग्य ते मदत किंवा सहाय्य मिळतं का?
कधी कधी भांडून घ्यावं लागतं. कारण कसं आहे की आत्ताचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना फक्त कुत्रे मांजरे म्हणजे आपण जे डॉग कॅट म्हणतो त्याच्यावरती आणि इतर मोठ्या प्राण्यांवरती औषधोपचार करण्याची बाकीच्या जास्ती सवय आहे. प्राण्यांवरती ते पण जे औषध- वाईल्ड प्राणी म्हटलं तर थोडीशी त्यांच्या मनामध्ये भीती आणि त्यातल्या त्यात जर साप समोर असेल तर सापाची दहशत अगदी खूपच आहे. त्यामुळे मग आम्हाला कधी कधी त्यांच्याकडनं थोडंसं वाद घालावे लागतात. पण औषधोपचार वगैरे हो, औषधोपचार आम्ही करूनच घेतो त्यांच्याकडनं. कधी कधी टाकी घालण्याची सुद्धा आम्हाला गरज पडते कारण सध्या सगळीकडे जेसीबीची कामं चालू आहेत आणि जेसीबी मध्ये बऱ्याच वेळा जास्त हानी हा होते. त्यांच्या बॉडी वगैरे फाटली जाते तर त्यामुळे आम्हाला ते टाके वगैरे टाकून घ्यावे लागतात त्यांच्याकडनं. तुम्ही आता खरं तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये 40 वर्षे काम करताय. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावरती एक समाधान दिसतं, पण तुम्ही वास्तवात समाधानी आहात? अगदी अगदी. कारण जेवढा आनंद ह्या प्राण्यांमध्ये राहण्यात आहे ना तेवढा माणसांमध्ये राहण्यात मला नाही कधी भेटला. कारण ही सत्य परिस्थिती मी लहानपणापासून प्राण्यांमध्ये असल्यामुळे ना मला जो आनंद निसर्गात भटकणं किंवा मला ॲक्च्युली लहानपणी मी विद्यापीठातच माझं शिक्षण झाले पुणे विद्यापीठामध्ये आणि पुणे विद्यापीठात जी टेकडी आहे तर त्या टेकडीवरतीच माझं हे प्राण्यांचं सगळं वेळ झालेलं आहे पूर्ण तिथं. आणि त्यात आमचे मोठे बंधूसुद्धा वरच्या वर्गात होते म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्ग पुढे होते. तर त्यांना सुट्टीच्या काळामध्ये थोडंसं वेळ होतं की पक्षी निरीक्षण करायचं. मग ते पक्षी निरीक्षण करता आम्ही त्यांच्या मागं भटकायचो. मग त्यांच्यामुळं मला पक्ष्यांचं निरीक्षण कसं करायचं काय हे एक नॉलेज भेटत गेलं. म्हणजे वडिलांकडनं सरपटणाऱ्या प्राण्यांचं भेटलं आणि बंधूंकडनं पक्ष्यांचं भेटत गेलं. पण तुमचं ह्या बाबतीमध्ये खरंच कौतुक करायला हवं. एकीकडे ओढाताणीतून म्हणजे आर्थिक ओढाताणीतून संसार चालवणं आणि हे काम करणं ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं अतिशय कठीण असते. म्हणजे अनेक लोक आपण पाहतो काही लोक अपयश आल्यामुळं बंद करतात. तुम्ही यशस्वीपणे हे कार्य 40 वर्ष करताय. तुमचा आपण काय म्हणू त्याला म्हणजे करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. बऱ्याच वेळा कसं झालं की लोक आम्हाला विचारतात की तुम्हाला हे करून काय भेटतं म्हणून. आम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न केले जातात. पण आमचं एकच असतं की आम्ही लोकांकडनं अपेक्षा नाही ठेवत. आम्हाला देणार वरती बसला आमची योग्य वेळ आली की योग्य पावती आम्हाला त्याच्याकडनं मिळते. कुठेतरी एखादा जीव वाचवला की आपल्याला जे समाधान देवाचं सहकार्य मिळतं. अगदी जे समाधान भेटतं ना हे प्राणी वाचवणं. ज्यावेळेस आम्हाला एखादा जखमी पक्षी सापडतो किंवा साप भेटतो आणि त्याच्यावरती आम्ही औषधोपचार करून त्याला परत निसर्गामध्ये मुक्त करतो. ज्यावेळेस तो निसर्गामध्ये मुक्त होतो आणि त्याची जाण्याची पद्धत एकदा पूर्णपणे घेतलेली भरारी म्हणा पक्षाने तर तो जो आनंद भेटतो ना तो आनंद कितीही पैसे खर्च करून नाही भेटू शकणार आहे. यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की तरुणांनी किंवा लोकांनी या अशा कामामध्ये यायला हवं? जरूर. कारण कशी की गरज आहे. कारण हे जर प्राणी वाचले तर निसर्ग वाचणार आहे आणि निसर्ग वाचला तरच साहजिक माणूस वाचणार आहे. कारण माणसाचा जन्म हा खूप उशिरा झालेला आहे. ह्या निसर्गावरती आपण जर म्हणू ना पृथ्वी तलावरती तर सर्प 1600 वर्ष आधी जन्माला आलेला आहे. माणूस जन्माला येण्याच्या 1600 वर्ष आधी सर्पाचा जन्म झाला आहे. मग या 1600 वर्षाच्या गॅपमध्ये किती प्रकारचे प्राणी जन्माला आले असतील की जे निसर्गाने घडवले. निसर्गाची बॅलन्सिंग राखली गेली पाहिजे, समतोलता राखली पाहिजे. आज जर आपण थोडंसं व्यवस्थित जर पाहिलं सगळं निसर्गावरती अभ्यास केला तर निसर्गाची प्रत्येक प्राणी जो आहे हा निसर्गाची समतोलता राखण्याचंच काम करतो. म्हणजे त्याच्याकडे जेवढी जबाबदारी आहे ना तो तेवढंच काम करतो. पण मनुष्य प्राणी असा आहे की निसर्गाचं सगळं समतोलताच त्यांनी बिघडवलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोक या कामामध्ये यायला हवेत आणि त्यांना पण निसर्ग काय आहे आणि हे प्राणी का वाचले पाहिजेत यांचं महत्त्व काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि एकदा हे जर समजलं ना तर साहजिकच आहे. ज्यावेळेस आपण आत्ता सध्या एक परिस्थिती आहे बा आपण बऱ्याच वेळा ऐकतो की आमच्या गावात वाघ आला, आमच्या गावात अमुक प्राणी आला, आमच्या घरात अमुक प्राणी, हे बरेच वेळा ऐकायला भेटतं. तर हे प्राणी आपल्याकडे नाही आलेले. आपण त्या प्राण्यांच्या हद्दीमध्ये गेलो आहोत. आज जर पूर्वीचं जर आपण पुणे पाहिलं तर अगदी छोटं पुणे होतं. पण हळूहळू हा पसारा वाढत अगदी टेकड्या सुद्धा फोडल्या गेल्या. ते म्हणजे टेकड्यांवरती सुद्धा आज बरोबर अतिक्रमण वाढली, मोठ्या बिल्डिंगी उभ्या राहिल्या. ते आज जर ह्या प्राण्यांनी विचार केला की ह्या माणसांना इथनं आपण हाकलून लावायचं तर यांना अगदी थोडा सुद्धा वेळ लागणार नाही अटॅक करायला.
फक्त यांना बुद्धी आली पाहिजे तेवढी की चला हे आपल्या आधीत घुसले तर आता यांना बरोबर, आपल्याला माणसासारखी बाहेर बुद्धी काढायचं. त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे बुद्धी नाही, त्यांना फक्त अन्न आणि निवारा या दोनच गोष्टी लागतात आणि ते तेवढा भेटला की ते समाधानी आहेत. माणूस निसर्गावरती अवलंबून राहत नाही, निसर्गाला ताब्यात घ्यायचा प्रयत्न प्रयत्न करतो करतो. आणि हे जीव निसर्गासोबत राहतात. हो, हा दोघांमध्ये फरक आहे. आज आपण चर्चा केली श्री विनायक शिवाजीराव बडदे यांच्यासोबत. त्यांनी त्यांच्या 40 वर्षाच्या कामाचा थोडक्यात आपल्यासमोर आढावा व्यक्त केलेला आहे, सांगितलेला आहे. आपण त्यांच्या या कामातून निश्चित काहीतरी प्रेरणा घ्यायला पाहिजे असं वाटतं. तरुणांनी या कामामध्ये यावं असं त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे. निसर्ग टिकला तर आपण टिकू आणि आपण प्राण्यांना टिकवलं तर स्वाभाविकच आहे निसर्ग टिकणार आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधला, गप्पा मारल्या, चर्चा केली. त्यांचे या ठिकाणी आपण धन्यवाद मानूयात. धन्यवाद बडदे साहेब. जय श्रीकृष्ण. जय श्री